नमस्कार, गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक सगळ्यांना. मी ऑलमोस्ट 6 आवर्सची फ्लाईट कंप्लीट करून अबुधाबीमध्ये पोहोचलेली आहे आणि आता इथे मी अजून 7 तास टाईमपास करणार, कारण माझा लेओव्हर तेवढा मोठा आहे. म्हणून टाईमपासची सुरुवात मी फ्रेशनअप होऊन ब्रश करून केली, कारण दुसरं काही कामच नव्हतं माझ्याकडं. म्हटलं कमीत कमी फ्रेश तरी व्हावा. फ्रेश होऊन झाल्यानंतरही काही काम नव्हतं. मग ज्याला जिथे जागा भेटेल तिथे त्यांनी आपापले काउच पकडून झोपी गेले, पण मला काही झोप येत नव्हती. म्हणून म्हटलं चला एअरपोर्ट एक्सप्लोअर करू, काय करणार ना दुसरं. म्हणून 7 तास मी इकडे तिकडे फिरले, खाल्लं पिल्लं, पूर्ण एअरपोर्ट एक्सप्लोअर केला, झोपली, टाईमपास केला आणि फायनली माझा घरी जाण्याचा वेळ झाला. मग मैंने फ्लाईट बोर्ड कर दी आणि मी निघाले आहे दिल्लीच्या दिशेने. फ्लाईटमध्ये बसताच अजून एकदा जेवण केलं, कारण ऑफकोर्स याचेही पैसे आम्ही पे केलेले आहेत. म्हणून खाऊन पिऊन फायनली इंडियामध्ये आम्ही लँड झालेलो आहोत. लँड होताच सगळ्यांची घाई आणि या कार्पेटवर पाय ठेवल्या ठेवल्या असं फील होतं की मी भारतात पोचलेली आहे. असे मनाच्या आतमधनं खुशी होते, पण ती आतमधली खुशी थोडी आत ठेवून आम्ही इमिग्रेशन कंप्लीट केलं आणि बाहेर निघताच मला शॉक भेटला, कारण या एअरपोर्टवाल्यांनी माझी बॅग तोडली होती. मग मनातल्या मनात त्यांना 4-5 शिव्या देऊन फायनली रूमला गेलो. मग रूमला जाताच आमच्या सिनियर्स एक पॅकेज द्यायचं होतं. मग काय पोर्टलवाल्या दादांना आमचे सडले तोंड घेऊन पार्सल देऊन आलोत आणि वापस गेलोत. काय करणार आता, ऑप्शन नाही ना. 2 दिवसापासून असलेच तोंडात आमचे मुरझे हुए मुंह. आणि रूमला जाताच आम्हाला आठवलं की आमच्या फ्रेंडचा बड्डे, त्याच्या बड्डेचा केक सर्वांनी मिळून कट केला आणि त्याला सोडून बाकी सर्वांनी खाल्ला. आमची मर्जी, आमचा फ्रेंड, आम्हाला नाही द्यायचा त्याला केक. मग फायनली दिल्लीला बाय बाय बोलून आणि जाता जाता तनिष भाऊला सोडून आम्ही घरी पोहोचलो.